हे बघा, आपण आज शेवयांची खीर बनवणार आहेत. तर 15 माणसांसाठी बनवणार आहे. तर शेवयाच्या खिरीसाठी साहित्य काय लागतं बघा. हे साखरमध्ये मी वेलची पावडर करून घेतले आणि आपल्याला तूप लागेल, साजूक तूप, किसमिस लागेल, काजू बदाम तुकडे करून घेतलेत, साखर लागेल, ही शेवई आणि आपल्याला दूध लागेल. हे दूध मी चांगलं तापवून घेतलंय. एवढं साहित्य आपल्याला लागेल. हे बघा, कढई तापली. आता आपण तूप टाकून घेऊ आणि शेवई थोडीशी भाजून घ्यायची. भाजलेली शेवई असते, थोडीशी गरम करून घेऊ. आता आपण दूध टाकू. पहिल्यांदा ड्रायफ्रूट लगेच नाही टाकायचे, मग ते कडू लागतात. आता दूध टाकून घेऊ. खीर पातळ आवडते, कोणाला जाड आवडते, त्याप्रमाणे दूध टाकायचं. आणि आता आपण ड्रायफ्रूट टाकलं तरी चालेल. आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ. आणि वेलची पावडर टाकून घेऊ. वेलची पावडर नंतर आपण साखर टाकून घेऊ. आपल्याला जसं गोड लागेल ना तशी टाकायची साखर. काय करणार, जास्त गोड नाही आवडत मग कमी टाकायची. प्रत्येकाच्या आवडीनुसार टाकायची साखर. कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो. मी मनुके कधीच नाही टाकत. मनुके टाकले का दूध फाटतं, म्हणून मनुके मी टाकतच नाही. थोडीशी आपण 5 मिनिटं अशीच ठेवून देऊ. परत तुम्हाला दाखवते. हे बघा, आपली किती मस्त खीर तयार झाली. अशीच खीर तुम्ही पण बनवा. माझी खीर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. खूप भारी खीर लागते, खाऊन बघा.